पहिली बातमी आहे राज्यातली अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%हून अधिक आरक्षण देऊ नये असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय। यामुळे 5 जिल्ह्यातल्या सदस्य निवडीवर मोठा परिणाम होणार आहे। वाशिम, भंडारा, अकोला, गोंदिया आणि नागपूरमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधल्या आरक्षणावर परिणाम होणार आहे। या जिल्ह्यांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलंय, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%वर गेली आहे आणि यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचं निदर्शनास आल्यानं सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय। दरम्यान या निर्णयामुळे अनेक ठिकाणी पुन्हा निवडणुका सुद्धा घ्याव्या लागणार आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे या निर्णयाबद्दल? नक्कीच एक महत्वपूर्ण निर्णय ज्याला आपण म्हणू शकतो हा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिला आहे। कारण या 5 जिल्हा परिषदा ज्या आहेत, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमध्ये जे आरक्षण या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं, हे आरक्षण जवळपास ओबीसी गटामध्ये जे आरक्षण होतं ते 27% म्हणजे एकूण आरक्षणाच्या 50%पेक्षा जास्त आरक्षण जे आहे ते झालेलं होतं। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेचा काल निकाल लागला। या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की कुठलंही आरक्षण जे आहे ते 50%पेक्षा अधिक होऊ नये या संदर्भातला निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलाय। त्यामुळे जे आरक्षण 27% म्हणजेच 50%पेक्षा जास्त झालेलं होतं, त्या आरक्षणामुळे आता इतर जागा ज्या आहेत ओबीसी समाजाच्या गटाच्या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी कमी होणार आहेत। धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे राज्यातल्या वीज ग्राहकांना दिलासा देणारी, कारण वीज नियामक आयोगानं 1 एप्रिलपासून वीज दर सुमारे 2% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीनं हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे। नियामक आयोगानं सुनावणी दरम्यान एफसी फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना त्यांच्या फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले। मार्च 2020 मध्ये या एफसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा द्यायला सुरुवात झाली। मार्च 20 ते मार्च 2021 पर्यंत सर्व रहिवासी, दुकानं, कंपन्या, उद्योगांसाठीचे वीज दर 10% कमी करण्यात आले। पुढची बातमी बघूया। देशात मोठ्या शहरांमध्ये पहिल्या स्थानावर बंगळुरू वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केलंय, तर छोट्या शहरांमध्ये सिमला हे शहर वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचा निर्वाळा दिलाय। 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वास्तव्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेलं पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे। जीवन सुलभता आणि महापालिकांची कामगिरी दर्शवणारा यंदाचा निर्देशांक जाहीर करण्यात आलाय। यामध्ये पहिल्या 50 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या 11 शहरांचा समावेश आहे। जीवन सुलभतेच्या दृष्टीनं त्या शहरातल्या वास्तव्यांची सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि इतर सुरक्षिततेसह अन्य 13 निकष तपासण्यात आले आणि त्या आधारावर देशात वास्तव्यासाठी सर्वाधिक योग्य शहर कोणतं हे ठरवण्यात आलंय। आपण बघू शकतो पुणे हे दुसऱ्या क्रमांकाचं देशातलं राहण्यायोग्य शहर आहे, तर बंगळुरू पहिल्या क्रमांकावर ठरलेलं आहे। नवी मुंबई 6व्या क्रमांकाचं राहण्यायोग्य शहर ठरलेलं आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, एक तर राजधानी दिल्लीचा क्रमांक कितवा आहे आणि मुंबई कितव्या स्थानावर आहे? नाही, महत्वाचं म्हणजे हे जे महाराष्ट्राची जीवन सुलभ शहर आहे त्यांचा जर उल्लेख केला तर राज्यातील 11 शहरांचा समावेश आहे। आणि जर आपण बघितलं दुसरीकडे की या यादीमध्ये जर बघितले जीवन सुलभता आणि महानगरपालिकांची कामगिरी याचा अर्थ अशा प्रकारची ही लिस्ट आहे जी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली होती। 10 लाखापेक्षा जास्त शहरं आणि 10 लाखापेक्षा कमी शहरं असा यांचा सगळ्यांचा समावेश आहे। देशात सगळ्यात मोठ्या देशात जे मोठे शहर आहे, दिल्ली असो, चेन्नई असो किंवा मग मुंबई असो, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बेंगळूर जे शहर आहे हे सर्वात योग्य शहर आहे असं वास्तव्यासाठी अशा प्रकारचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेले आहे। तर छोट्या शहरांमध्ये जर बघितलं तर शिमला जे शहर आहे हे शिमला शहर त्यासाठी राहण्यासाठी आणि वास्तव्यासाठी योग्य आहे अशा प्रकारचा अहवाल तयार करण्यात आला, अशा प्रकारचं सर्वेक्षण आहे, अशा प्रकारचा निर्देशांक पुढे आलेला आहे।
महाराष्ट्रातील 11 शहरांचाही समावेश आहे. जसं आपण उल्लेख केला दिल्लीचा, तर दिल्लीचा जर क्रमांक बघितला तर दिल्ली साधारणतः 12व्या स्थानी येत असल्याची माहिती पुढे आली आहे. पण या सगळ्यामध्ये जर बघितलं तर पुणे हे जे शहर आहे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दुसऱ्या क्रमांकावरती पुणे हे शहर वास्तवासाठी, राहण्यासाठी अतिशय चांगलं शहर आहे, अशा प्रकारचा उल्लेख या संपूर्ण अहवालातून या पुढे आलेला आहे आणि या निदर्शकांच्या माध्यमातून पुढे आलेले आहे. आणि कुठेतरी एक प्रकारे महाराष्ट्रातील जी पुणे शहर आहे हे अतिशय उत्तमरित्या आणि ज्या पद्धतीनं तिथल्या जे निर्देशांक होते त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आला होता की कशा पद्धतीनं काय निर्देशांक असावे ज्यामध्ये त्या शहरातल्या सुविधा, वास्तव्याच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सुरक्षितता या सगळ्यांच्या या आधारावरती जवळपास 13 निकष होते. त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये पुणे शहर हे देशात दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे, ज्यात सर्वसामान्य नागरिकांना किंवा सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला तिथे राहण्यासाठी अतिशय सुरक्षित असं प्रकारचं शहर आहे. त्या प्रकारची सुरक्षित अशी अर्थव्यवस्था आहे, शिक्षण उत्तम पद्धतीचा असा प्रकारचा अहवाल पुढे आलेला आहे. हा अतिशय गौरवास्पद आहे. अगदी नक्कीच. आणि महाराष्ट्रातल्या 11 शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या 50 शहरांमध्ये ही महाराष्ट्रातली 11 शहरं आहेत. देशभरामध्ये बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे, तर पुणे हे देशातलं दुसरं निवास योग्य शहर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि यानंतर पुढची बातमी बघूयात. राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेले आहे संजय राठोड यांचा राजीनामा अखेर राज्यपालांनी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांचा वनमंत्री पदाचा कार्यभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असेल. अधिवेशनानंतर वन मंत्रालय मंत्रिमंडळातल्या अन्य कोणत्या तरी मंत्र्याकडे हा पदभार वर्ग केला जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांकडून तगादा लावण्यात आला होता. अखेर राज्यपालांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली. खरं म्हणजे मी कालच म्हणालो की राहिलेली उरली सुरली अब्रूसुद्धा घालवायची असेल तर ते राजीनामा पाठवणार नाहीत. परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा राग, संताप या ठिकाणी पाहत अखेरी राजीनामा त्या ठिकाणी पाठवला. जर आमचा त्या ठिकाणी आक्रमकपणा पुन्हा राजीनाम्यासंदर्भात झाला नसता तर कदाचित राजीनाम्याची फ्रेमच आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी दिसली असती. आणि यानंतर पुढची बातमी बघूयात. मुंबईमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागलेत आणि यानंतर जागा झालेल्या प्रशासनानं एक मोहीम हाती घेतली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मिशन मॉल सुरू केलंय. या अंतर्गत गर्दी टाळण्यासाठी आता महापौर विविध मॉल्सना भेटी देत आहेत आणि जनजागृती करणार आहेत. तसंच पब मालकांना सुद्धा महापौरांनी कठोर इशारा दिलाय. पबमध्ये गर्दी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. दुसरी लाट येऊ घातलेली आहे असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र नागरिक अद्यापही मास्क वापरण्याच्या बाबतीत जागरूक दिसत नाहीत आणि अशाच नागरिकांना धडा शिकवण्यासाठी, आवाहन करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या रस्त्यावर उतरल्या होत्या. ट्रेनमधनं सुद्धा त्या फिरलेल्या होत्या. मात्र आता त्या नवीन ठिकाणी जाणार आहेत. ते कोणतं ठिकाण असणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. किशोरीताई, आता तुम्ही नेमक्या कुठे दिसाल? आता मी मॉलमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये 10वी-12वीच्या आता परीक्षा होऊ घालणार आहेत. अशा ठिकाणी जाणं हे फार गरजेचं वाटतं. कारण प्रथम नागरिक जर सगळ्या संकटसमयी आपण पुढे असलं पाहिजे आणि अशा वेळेला अवेअरनेस आलेला आहे, पण काही जण मुद्दाम जाणून बुजून त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. मी मास्क वापरतच नाही किंवा मी वापरणारच नाही, असे जे मुद्दाम करणारी लोकं असतील तर त्यांना विनंती कराल तरी मी जाऊ शकते. पालकांना असं वाटतं की कोविड आता संपलेला आहे, आपल्याला काही होणार नाही, मुलांना घेऊन ते मॉलमध्ये जाऊ लागलेले आहेत. अशा निष्काळजी पालकांसाठी काय सल्ला असेल? निश्चित माझं शनिवारपासून हे मिशन असणारच आहे की मॉल मिशन हे मी स्वतः जाणार आहे. ज्या ठिकाणी आपण एवढ्या मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या काही तुम्हाला सूचना दिल्यात, तुमचे व्यवसाय चालू झाले पाहिजे हे बरोबर आहे, पण चालू व्यवसायामध्ये स्वतःची काळजी घेऊन, इतरांची काळजी घेऊन पूर्ण समाजाला सुरक्षित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर मॉलच्या जे कोणी आहेत मॅनेजमेंट
त्या प्रत्येक मॅनेजमेंटनी ह्याची काळजी घेत आहेत की नाही हे पाहायला मात्र मी जाणार आहे. तुम्ही पाहायला जाणार मॅडम, पण तुमच्यावरती एक टीका झालेली होती. तुमच्या मतदारसंघातले, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातल्या पब्समध्ये प्रचंड गर्दी झालेली होती. एकीकडे तुम्ही मॉलमध्ये जाणार, मात्र पबमधल्या गर्दीवरती तुम्ही गप्प बसून राहणार का? नाही, मुळामध्ये ज्या पबवर अशा अनेक पबवर कारवाई झालेली आहे, पण हे जाणून बुजून परत परत करत असतील तर जो आपला 188 कायदा आहे पॅन्डेमिकचा, त्या कायद्याअंतर्गत यांच्यावरती कारवाई मोठ्या प्रमाणात केली गेली पाहिजे आणि होते. आता तर होतेच आहे. विरोधकांनी कोविड कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे. आरोपांना काय उत्तर असेल? नाही, एकतर जे विरोधक आहेत त्यांना बरोबर त्यांचं काम ते अगदी व्यवस्थित करतायत, कारण ते जर तसं बोलले नाही तर ते विरोधक म्हणून दिसणारच नाही. आणि मला असं वाटतं काही जे आरोप केले त्याच्यावरती राज्य सरकारनी किंवा FDAनी किंवा महापालिकेनी आणि आपले कलेक्टर या सगळ्यांनी बऱ्यापैकी कारवाया केलेल्या आहेत. ज्या ज्या हॉस्पिटल मोठी मोठी बिलं घेत होते, कलेक्टर राजेश टोपे स्वतः गेले, कलेक्टरांनी ते बिलं परत हे केली. त्यामुळे मला वाटतं कारवाई होत नाही अशातला भाग नाही आहे. पण विरोधक आहेत ते तर विरोधातच बोलणार. कॅमेरा पर्सन उमेशसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी बघूयात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडतील. या अहवालाद्वारे राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येईल. तसंच आज विरोधी पक्षानं मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा होईल. यात राज्यातल्या कायदा सुव्यवस्था, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, करोनातील भ्रष्टाचार, कांजूरमार्गचं कारशेड यासह राज्य अपयशाचा पाढा विरोधक आज मांडतील आणि त्यावर चर्चा होईल. तर कालचा दिवस सुद्धा वादळी ठरला होता अधिवेशनाचा. विधानसभेमध्ये राम मंदिर निधी संकलनाच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. राम मंदिराचा निधी भाजपचे नेते कसा काय गोळा करू शकतात, त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. यावर भाजप आमदार खवळले, तुम्हाला इतकीच हरकत असेल तर सभागृहात यावर वेगळी चर्चा लावा, आम्ही उत्तर देऊ, असं सडेतोड उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. अशा कुठल्या चॅरिटी ऍक्टच्या आधारावर हे पैसे गोळा करतात आहेत? क्या भगवान श्री रामाजीनं यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे टोल वसुलीचा? आम्हाला याचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज, ते महाराष्ट्रामध्ये भगवान श्री रामाजीच्या नावानं हे पैसे गोळा करणारे कोण? यांना ठेका दिलेला आहे का? अध्यक्ष महाराज, सरकारने याचं उत्तर द्यायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे कोण आहेत? यांना भगवान श्रीरामाने ठेका दिलेला आहे का कॉन्ट्रॅक्ट? त्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे, त्यांना समर्पण कळू शकत नाही. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण कळू शकत नाही. अध्यक्ष महोदय, लावा ना चर्चा लावा ना. असेल हिंमत तर लावा ना लावा चर्चा. राम मंदिरावर चर्चा लावा, काय अडचण नाही. अध्यक्ष महोदय, लावा राम मंदिरावर चर्चा. अत्यंत आक्रमक झालेले बघायला मिळाले देवेंद्र फडणवीस. यानंतर बघूयात राज्यातल्या हवामानाबद्दलची बातमी. कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाल्यानं हवामान अभ्यासकांची चिंता वाढली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल होऊन वातावरण थंड होतं, पण गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया रोडावल्यामुळे वातावरणातला गारवा कमी झालाय आणि त्यामुळेच उष्णता वाढू लागली आहे. देशातल्या अनेक राज्यातलं तापमान 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत यामुळे पोहोचलंय. राज्यामधले सुद्धा आपलं तापमान वाढणार आहे. विदर्भामध्ये सुद्धा भरपूर उकाडा वाढण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात बदल झाल्याचं बघायला मिळालं. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ झालीय. सर्वसामान्यपणे मार्च महिन्यात वातावरणात बदल होतो, पण यंदाचा वातावरणातला बदल काही वेगळा असल्याचं मानलं जातंय. मुंबईमध्ये वाढत्या तापमानाचे चटके आता नागरिकांना बसू लागलेत. फेब्रुवारी महिना संपताच तापमानात अचानकपणे वाढ झालीय. 28 फेब्रुवारीला मुंबईतलं तापमान हे 37 डिग्रीपर्यंत गेलं होतं. आगामी काळात मुंबईसह कोकणातल्या तापमानातही वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. बिकॉज हम लोग अभी विंटर का पीरियड से समर की तरफ जा रहे हैं. इसमें मॉइस्चर भी ग्रेजुअली, ह्यूमिडिटी भी बढ़ेगा, आपका डिस्कम्फर्ट भी बढ़ेगा. और खास करके जब मान लीजिए
जो ईस्टर्ली स्ट्रॉन्ग ईस्टर्लीज रहेगा वो सी ब्रिज को सेट होने नहीं देगा मुंबई के ऊपर। ये सिचुएशन जब आएगा तब आपको डिस्कम्फर्ट लेवल भी बढ़ जाएगा एंड डेफिनेटली उसमें टेम्परेचर बढ़ना भी तय है। मुंबईच्या तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे हवामान अभ्यासकांची चिंता वाढलीये, कारण मुंबई समुद्रालगत असल्यामुळे इथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी असतं। पण आता मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके बसू लागलेत, तर उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत। उन्हाचा चटका टाळण्यासाठी काहींनी समुद्रात डुंबण्याचाही आनंद घेतला। उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण विभागातील तापमानात वाढ होत असल्याचं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय। हम लोग देख सकते हैं मुंबई में बहुत ज़्यादा फरवरी 15 तक हम लोग देख सकते हैं कि जो ठंडी महसूस की जाती है, अभी वो ठंडी ख़त्म होने जा रही है। मुंबई में जनवरी और फरवरी के महीने ही सिर्फ ठंडी के दिन माने जाते हैं, और अभी जो आ रहा है 24-25, इसका मतलब है कि हम लोग ठंडी खत्म होके हम लोग ग्रीष्म ऋतु की तरफ जा रहे हैं। मुंबईत तापमान 37 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। आगामी काळात वातावरणात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। मुंबईप्रमाणेच पाटण्यातही मार्चच्या सुरुवातीला तापमानात अचानक वाढ झाली आहे। पाटणामध्ये तापमान 30 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय, त्यामुळे आतापासूनच उकाडा दूर करण्यासाठी पंख्याचा वापर सुरू झालाय। मार्च में ऐसा कभी देखा नहीं गया है। अचानक से मौसम, ठंड भी इस बार बहुत कम गिरा, फिर अचानक से बहुत ज़्यादा गिरना, मौसम इतना तेज़ से बदलाव हो रहा पता नहीं चल रहा है। बहुत ज़्यादा दिक्कत आ रही है। अभी एसी ऑन हो गया है जो कि अभी नहीं था। आज के दिन बहुत ज़्यादा ही गर्मी है, कंपैरिजन पिछले ईयर के मुताबिक काफ़ी ज़्यादा ही गर्मी दिख रहा है। आज फर्स्ट डे है मार्च का, बट अभी सही लग रहा है कि नहीं जून जुलाई का फील हो रहा है। पाटणामध्ये होळीपूर्वीच तापमानात वाढ झालीये। एप्रिल मे दरम्यान जसे उन्हाचे चटके बसतात तसे चटके आता बसू लागलेत। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत उकाडा वाढलाय। वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात भूमध्य सागरातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्याचा परिणाम गंगा नदीवरही झाल्याचं बघायला मिळतंय। वाराणसीत गंगा घाटापासून नदीचं पाणी 50 फूट आत गेलंय, तर फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच असं घडलं असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे। खरं तर एप्रिल महिन्यात गंगेचं पाणी घाटापासून दूर जातं। सध्या मात्र फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल महिन्यातील वातावरणाचा नागरिकांनी अनुभव घेतलाय। मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भूमध्य सागरातील हवामानात बदल होऊन आगामी काळात वातावरणात बदल होईल अशी हवामान संशोधकांना आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।